हाय फॅमिली, कशा आहात सगळे? सर्वप्रथम सगळ्यांका गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे, बघू शकता तुम्ही 5. 5 वाजल्यात. आता मी निघालोय, जातोय एकटं. हाय फॅमिली, कशा आहात सगळे? मस्त ना? आता सकाळच्या वाजल्यात, तुम्हाला दाखवते आणि बाहेरनं दाखवते. आई वगैरे झोपली आहे. 5 वाजल्यात. आता मी जातोय स्टॉपवर पहिलो, नंतर व्हिडिओ एकदाच कंटिन्यू करते. चला. तर फायनली मी माझ्या स्टॉपवर इलेलो असं आहे. गोळेकर स्टॉप बोलतो ते का. तर आज खऱ्या अर्थानं माझ्या द ब्लॅक बॉय ब्लॉग्सच्या एका खरं नाव शोभान दिसतं, कारण की सकाळी सकाळी काळोख असल्यामुळे लाईटी खाली राहायचं आहे. आता तरच मी दिसतलोय, नाही तर मी कोणाला दिसतलोय. अरे कहना क्या चाहते हो? काळोखात राहायची भीती वाटते. तर हे झालं मजा पुरतो. तर तुमका आता टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असत. तर मी जाते आता कोल्हापुरात. अजून आमची गाडी येली नाही. गाडी आता त्याची वाट बघतोय. जबरदस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळच्या वाजल्या 7, बघू शकतास. आणि आता आपण खाईलो होंडा होंडात गाडी थांबवलो. चाय पिऊ. चायचं टाइम झालेलं, चहाचं टाइम झालेलं. मी झोपलेलं आहे म्हणजे असंच पडलेलं आहे. झोप काय लागणार नाही बाबा. रात्रभर झोपलंय नाही. काही जायचं असलं का झोप लागणार नाही. पहिले चायचं टाइम झालेलं. आमचे ड्रायव्हर गप्पा चाय पितात तेवढे. आणि पावसाक पण सुरुवात झालं. पाऊस लागता. त्या कोंडात पावसाक सुरुवात झालेली आहे. झोप पण लागणार नाही. मी काय चाय पिणार नाही. तुझा पोटात डावळा. बसल्यापासून काय मी व्हिडिओ सुरुवात केली नाही, डायरेक्ट येऊन झोपान दिलंय, कारण की सकाळ होती. म्हणजे फाटपटीचा विषय होतो. आणि फाटपटी आपल्याकडे फाटपटी पहाटे वेळाटे नाही, ओरिजिनल माल होते. तर फाटपटीचा विषय होतो आणि त्यात ऍक्टिव्हिटी आणि झोपान दिलं. कारण की नाही तर आपण दिसायचं नाही, तो आपला मेन विषय आहे. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू हैमान
रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या एमएच बारा पुण्यात आलो होतो. पहिलं रेनबो राधानगरीत रेनबो. राधानगरी गेल्या ऊसाचे मळे चालू झाले. आता आपण पहिलं ब्रेक घेतलेलो टॉयलेटसाठी वगैरे. आता झोपेतनं परत एकदा तुमका सगळ्यांका गुड मॉर्निंग. राधानगरी बस स्टँडवरनं आता बस स्टँडवर थांबलो, साईडला गाडी बाजूक लावून. त्यामुळे तुमका राधानगरी बस स्टँड दाखवते. हे आहे राधानगरी बस स्थानक. आताच आमची मालवण बारशी बस पुढे गेली. ही असं माझी उशी आजच्या दिवसापुरती. असं आहे मी अशी गुटली करायची थोड्याशा वेळात. असं गुटली करून झोपलंय सकाळपासून मी, पण झोप काय लागणार नाही. आता तासभर राहूला फक्त. आताच मित्रांनो या सागर टी स्टॉल मध्ये ना शिरा उपीट काहीतरी खाल्लं, बरा होता. आणि गुळाची चाय पण मस्त. आणि हॅलो वेदर बघा काय झालं, एक नंबर पाऊस भरतलो आणि मस्तच. पहिलाच तर नक्की शिरा उपीट ट्राय करा, एक नंबर होता. 10 रुपये मस्त. काही कारणास्तव रोड बंद आहे. रंकाळा तलाव कोल्हापूर मधलं फेमस ठिकाण. संध्याकाळची खूप गर्दी असते इथे. बघा भारी आहे ना रंकाळा तलाव. कोल्हापूर नगरीत तुमचं स्वागत आहे. आणि कोल्हापुरात दिलो आम्ही 11 वाजता.
फिरत फिरत दिलो, कारण की तो एक रोड होतो ना, जो मेन रोड जो येता तो बंद होतो, त्यामुळे कडे आदमापूर मार्गे यावं लागला त्या रस्त्याने. मग उलटो घोंड पडलो, त्यामुळे जरा लेट. पहिला डेस्टिनेशन आमचा डिमांड. गणपतीचं सामान भरूक जातो आम्ही. गर्दी हा कमी आहे वाटतं गर्दी. चला घुसाया. तर आता येलो आम्ही डिमार्ट मधला बाहेर. बघू शकता एवढा सामान आहे, 2-2 बॅगे भरून आणलं. चपला घेतले बरी आहेत. 250 का माल आहे, 250 का. बघू शकता तुम्ही कसे ढकलीत नेतो. या सारी गाडी आमची. मजा लय झालं. तर बघा सह्याद्री म्हणून एका हॉटेलात आलो आहे जेवणासाठी कोल्हापूरमध्ये. बस स्टँडच्या बाजूलाच आहे एकदम. तिथे रेट वगैरे बघून घ्या. भाजी चपाती ऑर्डर केली आहे. कुर्मा, चपाती, कांदा आणि लिंबू. झणझणीत हा. रडू येतो ना, रडू. कोल्हापूर म्हटल्यावर झणझणीत आहे असा बघा. काय कंपाऊंड जायला भेटते तुमका. या बघा असा काय हॉटेल होता या. आता निघतोय मी गांधीनगर, गांधी मार्केट साठी. बघतोय काय भेटता काय. बऱ्याच दिवसांनी टमटम भेटलेली आहे मला. टमटम मध्ये बसलोय खरं, पण पाठची सीट भेटली आहे. पाठी बसलोय एकदम. चला गांधी मार्केटला पोहोचणार. मगापासून व्हिडिओ करून नाही गावलो. सामान होता मरणाचा. आता सामान एका ठिकाणी ठेवलंय आणि आता फिरतोय. ग्लुगन घेऊ विसरले. ग्लुगन 4 पिशे झाले हाती. या दुकान सांगितलं आणि खाय गेला आता. पण मात्र दुकानं दाखवतो असली सजावट केल्याने. एक नंबर गांधी मार्केट सजला गणपतीच्या स्वागतासाठी. जबरदस्त. ही बघा ग्लुगन मी याच्याकडे घेतले. आता शिव फॅन्सी 200 रुपये दिल्या ना. गंडवल्या ना वाटतं मला. एक टॅग बघून मारा नाही. दुकाना दाखवतो तुमका. पेट्रोल पंप गांधीनगरचं. हारबीर कसले कसले सजवल्याने म्हणजे एक नंबर गेल्याने. हे बघा, हे बघा सगळी दुकानं सजली आहेत बघा अशी. हे तुमका रील्स मध्ये दिसतले सगळे. प्रत्येकाने रील बनवलेली आपापली. कसली ऍडव्हर्टाइजमेंट. फटाक्यांच्या लोक जाम फेमसच झालो. फटाका गेले मरणाची गर्दी. चला पाव नाही. माझी शूटिंग रवली. माका ब्लॉग बनवतो तसंच रवलो. त्याच्या दुकानात गेले मरणाची गर्दी. चला पाव नाही. माझी शूटिंग रवली. माका ब्लॉग बनवतो तसंच रवलो. मी खय गेलोय तो. आता मी विसरले खय गेलोय तो. हल्लीत बघूया कसली दुकानं सजवलेली आहेत एक नंबर. ती पण होलसेल वाली. हा मी माझा सामान घेतलंय.
आणि हा बघा हे ठेवलेला आहे माझ्या समोर. हं? आता एकाच्या टेरेसवर येईल आणि बघा कोल्हापूर मार्केट कसा दिसता. गांधीनगर लांब लांब तक गाडी दिसतात. वेदर पण छान झालं पावसाचं. वेदरमुळे तर आणि भयानक वाटतं. जबरदस्त. तर अशा प्रकारे सगळा घेऊन झालेला असा. आता आम्ही निघतो घरासाठी म्हणजे मालवणात जाऊसाठी. आता बघा आम्ही गाडीत असो 2 माणसं. 2 माणसांचा सामान तुमका दाखवतो ह्या. बघा बसा पाव नाही एकासाठी बसलोय. ह्या बघा सामान किती पाठीचं पुरी डिक्की पुरी भरलेली आहे. हय सामान असं एका कोणात बसलोय. सकाळी झोपा नेलेल्या मस्तपैकी. आणि तुमच्या भाईन गॉगल घेतले नाही. डॅन 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 गॉगल बघा. गॉगल घेतला ना बाई. चेहरो काढू गॉगल काढू सगळा ब्लॅक ब्लॅक करून टाकलं. डॅन डॅन तुमच्या बाईन का गॉगल घेतल्या ना. आहे बघ गॉगल घेतलं. कोल्हापुरात जाऊन गॉगल घेतलं. चला तर आता निघतो आम्ही. कंटाळा झाला दिवसभर फिरान. तर हा व्हिडिओ हेच एंडिंग करतो आहे. चला तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ह्या फॅमिलीशी एका जुळान जावा. चला तर निघते आता. टाटा.